पुणे महानगरपालिका आणि महसूलचे जमाबंदी आयुक्त यामध्ये वहिवाटीच्या मोजणीबद्दल मागच्या 4 महिन्यापासून वाद सुरू होता. मी स्वतः जमाबंदी आयुक्त आणि पुणे महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त पुलकुंडवर यांची बैठक घेतली आणि यामध्ये बुधवारपासून वहिवाटीच्या मोजणीबद्दलचा काम चालू होणार आहे. आता जमाबंदी आयुक्त आणि पुणे महानगरपालिका आयुक्त यामधला जो त्यातला एक विवाद निर्माण झाला तो सुटलेला आहे आणि बुधवारपासनं जे 4 महिन्यापासून पुण्यातल्या जवळपास 400-500 वहिवाटीच्या मोजणीबद्दलचे प्रकरण पेंडिंग आहे त्याची अंतिम आता बुधवारपासून होणार आहे. त्यामुळे मोठा दिलासा पुण्यातल्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय व्यक्तींना आणि पुण्यातल्या ज्यांनी फ्लॅट घेतले आहे, घरं घेतले आहे, ते मोजणी अभावी त्यांचे रजिस्ट्रेशन थांबले होते. आता त्यांना हा दिलासा मिळणार आहे. 4 महिन्याचा तिढा सोडण्यात आम्हाला त्या ठिकाणी जे काही टेक्निकल अडचणी होत्या त्या आता सुटलेल्या आहेत. लँड टायटनिंग ऍक्ट जो नवीन कायदा जुलै महिन्यापासून येतोय तो राज्य पहिलं असणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला सूचना दिल्या आहेत. राज्यामध्ये लँड टायटनिंग ऍक्ट असला पाहिजे जेणेकरून राज्यातल्या प्रत्येक प्रॉपर्टी 14 कोटी जनतेच्या मालमत्तेचं जतन करणे ही आमची जबाबदारी आहे. आत्ता जे प्रॉपर्टी कार्ड आहे किंवा 7/12 आहे, घराचं प्रॉपर्टी कार्ड, जमिनीचा 7/12 हा निश्चित नाही, याला मालकी ठरवता येत नाही. हे फक्त रजिस्ट्रेशन आहे, नोंदणीकृत आहे. 7/12 ही अंतिम मालकी नाही आहे. प्रॉपर्टी कार्ड हे त्या ठिकाणी अंतिम नाही आहे आणि त्यामुळं लँड टायटलिंग ऍक्ट आल्यावर निश्चित प्रॉपर्टी कार्ड लोकांना मिळेल, ज्यातनं जगातल्या कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला या प्रॉपर्टी कार्डवर इन्व्हेस्टमेंट करता येईल. या कायद्याने सर्व हे लिटिगेशन आता बंद होतील. हा कायदा आल्यानंतर आपल्या घराचं निश्चितीकरण झाल्यानंतर कुणालाही कुणाच्या प्रॉपर्टीमध्ये त्या ठिकाणी दखलंदाज करता येणार नाही. ऑनलाईन ट्रेस तर कोणी असणार नाही. माझी जमीन यांना विकायची असेल, दोघंच ऑनलाईन बोलतील, दोघंच ऑनलाईनच जातील रजिस्ट्रारकडे. रजिस्ट्रार आणि आम्ही तिघं आम्ही जमाबंदीकडे जाऊ, ते आमची फोड करून देतील आणि तातडीनं त्यांचं म्युटेशन होईल. सर्व एका सिस्टीममध्ये होईल. मध्यस्थीची कोणाची गरज पडणार नाही, ना जमाबंदी आयुक्त कोणाची गरज, ना कोणी या ठिकाणी तहसीलदारकडे गरज, ना दोघांच्या मध्यस्थी कोणी तिसरा एजंट लागणार. आपल्या जमिनीचा कोणाला व्यवहार ऑनलाईन करता येईल आणि त्यामुळं या राज्याच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये एक मोठा दुबईमध्ये लँड टायटलिंग ऍक्ट आहे, त्या ठिकाणी कुणालाही त्या ठिकाणी फसवेगिरी होत नाही. दुबईमध्ये इथून जाऊन दुबईला कुठलंही आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तसं या राज्यामध्ये लँड टायटलिंग झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्वच प्रॉपर्टी ह्या कॅशवर येतील. तुम्हाला आपलं जर लोन काढायचं असेल, तुमच्या प्रॉपर्टीवर तुमच्या घराची किंमत लिहिली असेल, तुम्ही ऑनलाईन सुद्धा बँकेला अर्ज करून लोन घेऊ शकता. ऑनलाईन तुमचे फेरफार होतील, ऑनलाईन तुमचा बोजा चढेल. या राज्यामध्ये एक सुकर पद्धतीने या ठिकाणी जमिनीचा व्यवहार होईल आणि राज्य हे देशातलं पहिलं राज्य असेल ज्या राज्याला लँड टायटलिंग ऍक्ट लागू झाला आहे. आमचा विचार आहे की त्याच्यात आता आमची सुरुवात झाली आहे. काही सजेशन, ऑब्जेक्शन आम्ही पब्लिक डोमेनला घेऊ. साधारण जुलै किंवा जास्तीत जास्त नागपूरच्या अधिवेशनात कायदा येईल, पण यातनं सारे अडथळे या जमिनीचे दूर होतील. आज आम्ही पब्लिक डोमेन मध्ये महसूलच्या वेबसाईटवर हा कायदा टाकलेला आहे, प्रारूप टाकलेला आहे कायद्याचं, अंतिम नाही आहे. या प्रारूपावर आम्ही ही मागणी जनतेकडनं काही सूचना हरकती मागितल्या आहेत. ज्यांचा याच्यात इंटरेस्ट आहे, गुरव समाज आहे त्यांनाही आमची विनंती आहे, देवस्थानचे मालक आहेत त्यांनाही विनंती आहे, चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यांनाही विनंती आहे. आम्ही हा विचार करतोय की देवस्थानचे हक्क अबाधित ठेवून त्यांना कुठेही डॅमेज न करता, देवस्थानचे हक्क कुठेही कमी न करता, काय वहिवाटदाराचा हक्क असेल जे 100 वर्षापासून वहिवाटदार आहेत, कुळ आहेत त्याच्यावर, त्या कुळाचा हक्क काय असेल एकदा निश्चित करावं लागेल. समजा निश्चित नाही केलं तर 4.5 लाख हेक्टर जमिनी या अशाच पडलेल्या राहतील ज्या आता वादामध्ये आहे. म्हणजे देवस्थानच्या नावानं आहे, वहिवाटदार वेगळाच आहे. 100 वर्ष झालं त्यांचं काय,
कूड वेगळंच लागलेलं आहे. त्यामुळे निश्चित कायदा आणून जसं आपलं सरकार आल्यावर आम्ही मदतमात खिदमतमात कायदा आणला मराठवाड्याकरता निजामाच्या जमिनीकरता 5% पैसे रेडी रेकणार ते भरून आम्ही जमिनी फ्री होल्ड केल्या. तसा हा कायदा आणावा लागेल जेणेकरून आपल्याला देवस्थानचे हक्क अबाधित ठेवून आपल्याला या ठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी करायची आहे. जर महिन्याभरात आम्ही वेळ दिलेला आहे, या सुधारणा येतील, आक्षेप येतील, हरकत येतील, याच्यावर अंतिम ड्राफ्ट तयार होईल आणि मग विधिमंडळामध्ये आम्ही तो सादर करू. सर 155 आपण कायद्याने असं म्हटलं आहे, समजा देवस्थानची जमीन वहिवाटाराकडे आहे 100 वर्षापासून, समजा कुळाकडे आहे, तर देवस्थानला आजच्या रेडी रेकनरप्रमाणे काही अंश पैसे भरून त्यांच्या चॅरिटेबल संस्थेकडे समजा 20%, 10% जे काही ठरवायचे असेल ते कायदा करून जेव्हा विधिमंडळात हा कायद्यावर चर्चा होईल. ही चर्चा एवढं सोपं नाही आहे, विधिमंडळात चर्चा होईल आणि त्यामुळे जे काही एक देवस्थान चालण्याकरता जो काही फिक्स अमाऊंट लागेल तो फिक्स अमाऊंट सुद्धा या देवस्थानाला कसा येईल याचा विचार सरकार करतो. संघटनेचा दबाव आहे सर 155 अधिकारी काही संघटनेचा दबाव नाही, माझ्यावर कुठलीही संघटना दबाव टाकू शकत नाही. 155 मध्ये ज्या अधिकाराचा दोष आहे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे आणि कठोर कारवाई करण्याचा विचार सरकारचा आहे. सर्व त्या ठिकाणी जे काही आम्हाला कायदेशीर बाबी पूर्ण करायला ते आम्ही करतोय, पण काही कारवाई करणार आहोत आणि पूर्ण राज्याचं संपूर्ण पुनर्विलोकन सुरू झालेलं आहे. ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचं केलं आहे त्या सर्व प्रॉपर्टी मालमत्ता या त्यांना पुनर्विलोकित करून त्याचे वापस करायचे आहे. चुकीच्या पद्धतीनं लोकांना 155च्या नावाखाली याची जमीन त्याच्या नावानं, त्याची जमीन त्याच्या नावानं, याचं टायटल त्याच्या नावाने, त्याचं टायटल त्याच्या नावाने, 2000 जवळपास राज्यामध्ये संपूर्णच राज्यामध्ये 155 मध्ये कलमाचा गैरवापर करण्यात आला. शुद्ध लेखनाची दुरुस्ती करण्याचा अधिकार होता, जमिनीत एकामेकाच्या नावाने करून टाकल्या. अधिकार चुकीचे वापरले आहे. त्यांना वाटलं कधी सरकार तपासणारच नाही, पण हे सरकार पारदर्शी, गतिमान, लोकाभिमुख आहे. त्यामुळे जनता आमच्याकडे येत आहे, आमच्या तक्रारी मांडतात. आज मी करमाळ्यामध्ये होतो, तिथे 400 लोकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की तक्रारीवर काही अधिकाऱ्यांना आम्ही काही धाऱ्यावर धरणार नाही. पण पुण्यातल्या 40 लोकांच्या संदर्भात काय पुण्याच्या 40 लोकांना सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे, म्हणजे 12 लोकांना. बाकीचं आता आम्ही कारवाई पुढच्या 15 दिवसात करू. कारवाई म्हणजे निलंबित करणार का बदल्या करणार? आज आम्ही विधी व न्याय विभागाचे अभिप्राय मागितलेले आहे. विधी व न्याय विभागाचे अभिप्राय मला वाटतं आज उद्या येतील, त्यावर कारवाई करू. सर 1-2 गुंठ्याचे व्यवहार करताना अद्याप अडचणी येत आहेत, तर 1-2 गुंठ्याचे व्यवहार होत आहेत, कायदेशीर आहेत का नाहीत? तुकडेबंदी कायदा आपण निरस्त केला आता, त्यामुळं तुकडे मान्य आहे फक्त रहिवासी क्षेत्रामध्ये. रहिवासी क्षेत्र ज्या ज्या ठिकाणी तयार झाले, PMRDA, NMRDA, पुणे महानगरपालिका, रिजनल प्लान मध्ये गावापासून 200 मीटर पर्यंत हे जे जिथे रहिवासी अनुज्ञेय आहे अशा ठिकाणी तुकडेबंदी आता कायदा रद्द केल्यामुळे तुकडे मान्य आहे. पण शेतीचे तुकडे करता येणार, कारण जर उद्या शेताचे तुकडे आपण मान्य केले तर लोक कुठेही जाऊन कुठेही प्लॉट टाकतील आणि त्या ठिकाणी अनियमित डेव्हलपमेंट तयार होईल. आणि त्यामुळं जो रहिवासी भाग आहे, जिथे औद्योगिक क्षेत्र आहे, जिथे वाणिज्य क्षेत्र आहे, त्या ठिकाणी तुकडेबंदी कायदा आता नाही, त्यामुळे तुकडा करता येतो. की ज्या ठिकाणी रहिवासी बेल्ट आहे त्या ठिकाणी तुकडा मान्य आहे, म्हणजे 2024 पूर्वीचा. आता मात्र तुम्हाला लेआउट सँक्शन करावं लागेल. एक डेट दिली होती 15/10/2024. शासनाने कायदा करून, विधिमंडळात कायदा करून 15/10/2024 पूर्वी जे तुकडा पडला होता त्याला शासनाने मान्यता दिली रहिवासी बेल्टमध्ये तुकडे पडलेल्या लोकांना. पण आता मात्र 15/10/2024 नंतर लेआउट हे सँक्शन करूनच विकावं लागेल. सर पुणे कोणी याचा गैरसमज करू नये आणि याच्यानंतर गुन्हे दाखल होणार आहे. मी आपल्याला वारंवार विनंती करतोय सर्व नागरिकांना, जनतेना आणि बिल्डर्सना, आता कठोर गुन्हे दाखल होणार आहे. 15/10/2024 पर्यंत कोणताही तुकडा मान्य होणार नाही. लेआउट पाळावं लागतील, अधिकृत लेआउट घ्यावे तयार करावे लागतील आणि त्याचं सँक्शन घेतल्याशिवाय रेराचं असेल, PMRD असेल, NMRD असेल, जे काही स्थानिक प्राधिकरण असतील त्यांचं सँक्शन घेतल्याशिवाय कुठलाही तुकडा मान्य होणार नाही. 15/10/2024च्या आतमधले तुकडे मान्य झाले आहे. यानंतर या कायद्यामध्ये कुठली दुरुस्ती होणार नाही आहे. हा अंतिम कायदा झालेला आहे, त्यामुळे कोणी याच्यामध्ये फसू नये अशी विनंती आहे. 30 जून हा एक वेळ दिलेला आहे जनगणना आयोगाने आणि याच्याबद्दल निवडणूक आयोगाने, त्या काळात आम्ही करणार आहोत. पुरंदरचा एक प्रश्न होता, संपादनाचं काम कुठपर्यंत आलंय, कशा पद्धतीने काम? पुरंदर विमानतळाच्या भूसंपादन, पुरंदर विमानतळाचं 98% भूसंपादन पूर्ण झालं आहे.
म्हणजे महत्वाचा तुमचे मी आभार मानतो मीडियाच्या सर्व पुणे मीडियाचे. तुम्ही ज्या पद्धतीने पुणे पुरंदर विमानतळाकरता आमचं सकारात्मक भूमिका जनतेसमोर मांडली, त्यामुळे शेतकरी आता तयार झाले, कुठेही आता शिल्लक राहिलं नाही. मला असं वाटतं आता पुरंदरचा विमानतळाचा मार्ग मोकळा झाला. 6,000 कोटींपैकी केवळ 90% लोकांची सहमती मिळाली. भूसंबंधाचे पैसे देणं सुरू झालंय. 6,000 कोटी पक्षाने आव्हान केलेलं आहे. चे ताफ्याची काही काळजी करू नका. आम्हाला ताफा नाही दिला चालतं. आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू या विषयावर. पण माननीय प्रधानमंत्री मोदींचे मी महाराष्ट्राच्या जनतेकडनं आभार मानतो. एक चांगला सकारात्मक संदेश महाराष्ट्राच्या जनतेला मिळाला आहे. पेट्रोल डिझेल या पर्यायाऐवजी इथेनॉल पर्याय, स्वदेशी पर्याय आहेत. सोन्याऐवजी या ठिकाणी स्वदेशामधलं त्या ठिकाणी सोनं चांदी जेवढं आहे तेवढंच आपण खरेदी करू, विदेशातलं सोनं चांदी घेण्यापेक्षा. आणि दुसरं त्यांनी म्हटलं की गॅसबद्दल, तर गॅसचा तुटवडा जाणण्यापेक्षा आज आपल्याकडे परमेश्वराने इतकं मोठं सोलर दिलेलं आहे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या अत्यंत चांगल्या शेगड्या या ठिकाणी आहेत, ज्या सिलेंडरला खूप मोठा पर्याय आहे. म्हणजे सौर ऊर्जेची शेगडी ही पूर्ण स्वयंपाक करू शकतं. आता त्या शेगड्या आता मार्केटमध्ये आलेल्या आहे. आपला जी नैसर्गिक आपली जी संपत्ती आहे तिचा वापर करून आपण गॅसमध्ये कटौती करू शकतो. पेट्रोल डिझेलला इथेनॉल पर्याय आहे. आणि या ठिकाणी तिसरा पर्याय आपल्याला आहे याचा सोने चांदीचा. ते सांगितलं तुम्हाला की विदेशातलं सोने चांदी घेण्यापेक्षा आपल्या देशातले पैसे आपल्या देशात राहावे. एकंदरीत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका स्वदेशी आहे. ती भूमिका देशाने एक्सेप्ट केली आहे. यामागे आपली आर्थिक मुख्यमंत्री त्यांनी कुठल्या विषयाकरता गेले, मी तर सोलापूरला होतो, मी काही चर्चा झाली नाही, पण ते माहिती होईल. पेट्रोल आणि डिझेल